क्यों जाति का प्रमाण पत्र देती है? क्यों किसी जाति के कारण 30% मार्क आए तो उसको नौकरी दे देती है, 80% मार्क वाले को क्यों पीछे कर देती है? समस्या यहाँ से शुरू होती है। समस्या वर्णाश्रम से नहीं शुरू होती है। समस्या रामचरितमानस से शुरू नहीं होती है। समस्या आपके संविधान और आपकी प्रॅक्टिस से सुरू होती है। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। बौद्ध समाजाला मिळालेलं आरक्षण असेल किंवा बौद्ध समाजाची होत असलेली प्रगती असेल, अशा अनेक गोष्टी पाहून या ठिकाणी असणाऱ्या जातीयवादी लोकांना मोठ्या प्रमाणात मळमळ होते। बौद्ध समाजाची सध्या होत असलेली प्रगती पाहून किंवा बौद्ध समाज ज्या पद्धतीने समोर जात आहे, ज्या पद्धतीने शिकत आहे, संघटित होत आहे आणि संघर्ष करत समोर जात आहे, ते इथल्या काही जातीवादी प्रस्थापित लोकांना बिलकुल बघावत नाही। त्यामुळे ते नेहमीच बौद्ध समाजावरती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती किंवा त्याचसोबत बौद्ध समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाबद्दल कुठल्या ना कुठल्या प्रकारची टीका टिप्पणी किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारचं वक्तव्य करत असतात। त्यासोबत या ठिकाणी असणाऱ्या काही लोकांना जे आहे त्यांना अशी सवय पडलेली आहे की त्यांना माहित आहे आपल्या जर प्रसार माध्यमांमध्ये यायचं असेल किंवा सोशल मीडियावरती आपल्याला जर फेमस व्हायचं असेल किंवा आपलं नाव चर्चेमध्ये राहिलं असेल, असं काही करायचं असेल तर आपण मुद्दामून जाऊन बौद्ध समाजाला जे आहे त्यांना बोट करायचं किंवा त्याचसोबत त्यांच्यावरती टीका टिप्पणी करायची, म्हणजे आपण बरोबर सोशल मीडियावरती चर्चेत येतो असं या लोकांना माहीत असतं। यामध्ये काही महाराज देखील आहेत किंवा काही असे लोक आहेत की जे खूप मोठे आहेत, परंतु त्यांना जे आहे सोशल मीडियामध्ये ॲक्टिव्ह व्हायचे किंवा त्या ठिकाणी त्यांचं नाव कमवायचे किंवा त्या ठिकाणी त्यांना नाव त्यांचं चर्चेत ठेवायचे म्हणून ते नेहमीच असं करत असतात। तर मित्रांनो, नेमकं घडलंय काय आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। मित्रांनो, ज्योतिषीर पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वर सरस्वती यांनी जे एक वक्तव्य केलंय जातीय आरक्षणाबाबत, त्यांनी जे एक मोठं वक्तव्य केलंय, ज्या प्रकारचे त्यांना कुठलंही त्या आरक्षणाबद्दल नॉलेज नाही किंवा ते आरक्षण काय होतं, कशासाठी दिलं होतं हे त्यांना काहीही माहीत नसताना उगाच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य करत त्या ठिकाणी आरक्षणाबाबत एक वक्तव्य केलंय। तर ते बोलत असताना म्हणाले की लोकांनी आयुष्यभर आरक्षणाच्या कुबड्या घेऊन चालावे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कधीच वाटले नव्हते आणि त्यांनी जे यासाठी आरक्षणाची अंमलबजावणी ही फक्त 10 वर्षासाठी असायला हवी होती, परंतु आजही 78 वर्ष होऊन गेले तरी देखील आपल्या भारत देशामध्ये आरक्षण चालूच आहे, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। परंतु मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, हा जो महाराज आहे यांना कुठल्या प्रकारचं नॉलेज नाही किंवा यांना आरक्षणाबाबत कुठल्याही प्रकारची माहिती नाही। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 10 वर्षासाठी आरक्षण दिलं होतं हे खरं होतं, परंतु ते आरक्षण कुठल्या प्रकारचं होतं हे यांना माहीत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे 10 वर्षासाठी आरक्षण दिलं होतं ते होतं राजकीय आरक्षण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की 10 वर्षानंतर ते आरक्षण बंद करण्यात यावं, परंतु या ठिकाणी असणाऱ्या सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांना जे आहे त्यांच्यासाठी काही लोक त्यांना लागतात जे त्यांना सपोर्ट करतील, त्यामुळे ते 10 वर्षाचं आरक्षण समोर वाढवत जातात। परंतु त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीय आरक्षण जे दिलं होतं ते या आधारावरती दिलं होतं जेव्हा आपण सर्वजण प्रगत होऊन प्रमुख प्रवर्गात येऊ किंवा प्रवाहात येऊ, त्यानंतर त्या आरक्षणाचा विचार केला जाऊ शकतो, तोपर्यंत ते आरक्षण संपू शकत नाही। परंतु या महाराज लोकांना जे आहे चर्चेमध्ये राहायचं असतं किंवा त्यांना जे आहे सोशल मीडिया किंवा न्यूज मीडियामध्ये छायल राहायचं असतं, त्यासाठी ते अशा प्रकारचं वक्तव्य करतात। तर हा महाराज नेमका काय म्हणाला आपण पाहूया। मित्रांनो, या महाराजांनी वक्तव्य करत असताना ते म्हणाले की आरक्षण व्यवस्था ही केवळ 10 वर्षासाठी होती। लोकांनी आयुष्यभर आरक्षणाच्या कुबड्या घेऊन चालावे असे आंबेडकरांना कधीच वाटले नाही, मात्र त्यांची अंमलबजावणी होऊन 78 वर्ष उलटले तरी देखील ज्या जातीवर्गासाठी व्यवस्था निर्माण करण्यात आली होती तो वर्ग मुख्य प्रवाहात सामील होऊ शकलेला नाही। याचा अर्थ एकतर आंबेडकर फेल झालेत किंवा आंबेडकरवादी फेल झालेत। बघा, हा 6वी शिकलेला महाराज काय म्हणतोय, हा महाराज म्हणतोय की या ठिकाणी एकतर आंबेडकर फेल झालेत किंवा आंबेडकरवादी फेल झालेत। त्यांना हे समजायलाच तयार नाही की कुठले आरक्षण केव्हा बंद करायचं होतं किंवा कुठलं आरक्षण कुठे ठेवायचं होतं। ते महाराज एवढ्यावरच थांबले नाही तर ते समोर म्हणतात, एवढेच नाही तर लोकांनी यामध्ये न जाता शिक्षण, आरोग्य आदींशी संबंधित आपल्या समस्या मांडायला हव्यात असेही ते म्हणतात। शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वर म्हणतात की आरक्षण जे आहे लवकरात लवकर बंद करायला पाहिजे होतं। ते एका कार्यक्रमामध्ये आले होते, त्या कार्यक्रमामध्ये जे डॉक्टर हरिप्रकाश पांडे यांच्या हाती सपत्नीक पादुका पूजन होतं, त्या दरम्यान त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी जे या प्रकारचं वक्तव्य केलं आणि तेव्हापासून सोशल मीडियावरती त्यांच्याबाबत ज्या अनेक गोष्टींच्या चर्चा होताना आपल्याला दिसत आहे। त्या ठिकाणी बोलत असताना ते म्हणतात की 78 वर्ष झाली बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्माण संदर्भात बोलले जात आहे। जे लोक आंबेडकरांच्या मागे किंवा त्यांनी 78 वर्षात किती प्रगती साधली, 10 वर्ष आरक्षण दिले होते, 78 वर्ष झाले तरी देखील ते आरक्षण सुरूच आहे आणि ते रद्द होऊ नये यासाठी ही लोक लढाई देत असतात आणि आपण आयुष्यभर पंगू होऊन आरक्षणाच्या कुबड्यावर उभे राहावे यासाठी आरक्षण दिलेले नाही, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं। तर मित्रांनो, मुळात या लोकांचं दुःख आरक्षण हे नाहीच आहे। या लोकांचं मुळात दुःख काय आहे तर आरक्षण म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा ज्यामुळे बौद्ध समाजात प्रगती करताना आपल्याला दिसत आहे। आज आपण पाहत आहोत की प्रगती तर बौद्ध समाज खूप मोठ्या प्रमाणात करत आहे, परंतु त्याहीपेक्षा
अक्षरशः बौद्ध समाज हा खूप मोठ्या प्रमाणात एकवटला गेला आहे. त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या लोकांची संख्या देखील आता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे आणि याचं दुःख या लोकांना होतं आणि त्यांना डायरेक्टली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा गौतम बुद्ध किंवा बौद्ध धर्माला टार्गेट करता येत नाही, म्हणून हे लोक अशा प्रकारचं वक्तव्य करत असतात. गेल्या काही दिवसापूर्वी अमित शहा यांनी संसदेमध्ये एक वक्तव्य केलेलं होतं. त्या ठिकाणी बोलत असताना अमित शहा म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेण्याची आजकाल फॅशन बनलेली आहे. हे लोक आंबेडकर 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 करतात, अशा प्रकारचा एक उल्लेख केला आणि त्यानंतर समोर अमित शहा म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा या लोकांनी विरोधकांनी जर देवाचं नाव घेतलं असतं तर यांना स्वर्ग लाभला असता आणि स्वर्ग एक दिवसासाठी एक जन्मासाठी नाही तर 7 जन्मासाठी यांना स्वर्ग लाभला असता. आणि त्यानंतर झालं असं मित्रांनो की संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे राहिली. अमित शहा यांनी ज्या राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी जी आहे संपूर्ण देशभरातून व्हायला लागली आणि त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये आंबेडकरवादी किती प्रकारे संघर्ष करायला लागलेत किंवा किती मोठ्या प्रमाणात एकवटले गेलेत किंवा त्यांनी कशी प्रगती केली हे संपूर्ण दिसायला लागलं. कारण हे जे आंदोलन झालं होतं अतिशय शांततेने झालं होतं, कुठल्या प्रकारची दंगामस्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली नव्हती. सरळ लोक ज्या रस्त्यावरती उतरले, अमित शहा यांच्या फोटोला ज्या चपलांचा हार घातला आणि त्याची मिरवणूक काढत त्यांनी जे थेट विरोध आपला दर्शविला आणि गृहमंत्रीपदाचा त्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी ज्या आंबेडकरवाद्यांकडनं केली गेली. आणि या ठिकाणी आंबेडकरवाद्यांची बौद्ध समाजाची होत असलेली प्रगती किंवा त्यांची एकवटलेली ताकद आपल्याला पाहायला मिळाली आणि तेच या लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं. हे प्रकरण शांत होता नव्हतं. त्यानंतर लगेच हे शंकराचार्य उठले आणि त्यांनी या प्रकारचं वक्तव्य केलं. त्या ठिकाणी बोलत असताना ते म्हणाले की हे जे आरक्षण होतं हे केवळ 10 वर्षासाठी दिलेलं होतं, परंतु लोकांनी आयुष्यभर आरक्षणाच्या कोबड्या घेऊन चालावे असे कधी आंबेडकर यांना वाटले नाही. मात्र त्याची अंमलबजावणी 78 वर्ष उलटले तरी देखील चालू आहे. म्हणजेच या लोकांना जे आरक्षण डायरेक्टली बंद करा अशा प्रकारचं वक्तव्य करता येत नाही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल यांना कुठल्या प्रकारचं वक्तव्य करता येत नाही. यांना माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जर कुठल्या खालच्या पातळीवरती जाऊन यांनी वक्तव्य केलं किंवा त्या ठिकाणी त्यांनी कुठल्या प्रकारचं विचार विधान केलं तर त्यानंतर या ठिकाणच्या आंबेडकरवादी यांना चांगलाच धडा शिकवितील. त्यामुळे हे लोक अशा प्रकारचं वक्तव्य करतात. बोलत असताना ते महाराज म्हणाले की एकतर आंबेडकर फेल झालेत अथवा आंबेडकरवादी. आंबेडकर फेल झालेत हा बोलण्याचा शब्द देखील यांच्या तोंडातून येऊच कसा काय शकतो, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे साधं सुद्धा व्यक्तिमत्व नव्हतं. एक काळ स्कॉलर राहिलेले आहेत. त्यांना जे आहे सिम्बॉल ऑफ नॉलेज देखील म्हणून एका युनिव्हर्सिटीने त्यांचा उल्लेख केलेला आहे. तुम्ही विचार करा, अशा अनेक युनिव्हर्सिटी आहेत की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावले जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरती जे आहे अनेक ठिकाणी लोक त्यांच्या एकेका वक्तव्यावरती देखील PhD करतात. एवढ्या महान असणाऱ्या किंवा एवढं सर्व मोठं कार्य असणारे, एवढं नॉलेज असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना फेल झाले असं म्हणणं या लोकांना शोभतं का? अशा अनेक वक्तव्य, अशा अनेक प्रश्न आता उभे राहतात. परंतु मित्रांनो, या महाराजांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा यांच्या मनामध्ये असलेली जातीय मळमळ किंवा त्याचसोबत बौद्ध समाजाची होत असलेली प्रगती पाहून होणारी मळमळ आपल्याला दिसून येते. त्यामुळेच हे लोक अशा प्रकारचं वक्तव्य करत असतात. यासारखी महाराज आपल्याला अनेक पाहायला मिळतात जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा बौद्ध समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात आणि बौद्ध समाजावरती स्वतःहून टीका करतात, जेणेकरून बौद्ध समाजाच्या भावना ज्या उपळल्या गेल्या पाहिजे आणि त्यानंतर बौद्ध समाज रस्त्यावरती उतरून त्यांनी कुठल्या प्रकारचे धिंगामस्ता केला पाहिजे आणि त्यानंतर त्यांच्यावरती केसेस टाकून त्यांचे आयुष्य बर्बाद करता येतील. अशा प्रकारचा या लोकांचा घाटच आपल्याला दिसतो. तरी मित्रांनो, या महाराजाबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.